नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास दसऱ्याबद्दल आहे, त्यामुळे दसऱ्यांच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर घरामध्ये पैसा टिकून राहील. घरातील आपल्या जी संकटे असतील तर ती संकटे दूर होतात, कारण की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी गायीला जी आपण वस्तू खायला देऊ किंवा गायीची आपण पूजा करू, कारण की आपल्याकडून दररोज गायीची सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून मग जे विशेष दिवस असतात त्या दिवशी आपण गायीची सेवा म्हणा किंवा पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते, कारण की दसरा जो हा दिवस आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी हा सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा पूजा करायची आहे. तर आता दसरा जो हा सण आहे तर या सणाला विजयादशमी असेही म्हणतात, कारण की दसऱ्याच्या दिवशी हा जो सण आहे तर वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवला जातो. कारण की याबद्दलच्या 2 कथा सांगितल्या जातात. त्यामध्ये एका बाजूला देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे मग देवीचा विजय साजरा केला जातो. तर दुसरीकडे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येला परतल्यावरती आनंदोत्सव जो आहे तर हा साजरा केला जातो. तर आता दसऱ्याला म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मोठ्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हे तर सगळ्यांना माहितीच आहे, कारण की वाईटाच्या पराभवाचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन केले जाते. दसरा जो हा सण आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे मग या दिवशी नवीन व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य म्हणा करण्याला अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो. त्याचप्रमाणे मग हा शुभ दिवस मानला जातो म्हणून आपल्याला काय करायचं आहे, गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही गोष्टी केल्या जातात, ज्यामध्ये आता आपण दसऱ्याच्या दिवशी शस्त्राचे पूजन केले जाते. त्यामध्ये मग आपल्या घरातील म्हणा शेतकरी लोक असतील तर अवजारांची पूजा केली जाते. त्यामध्ये मग घरातील काही वस्तू असतात, ज्या किचनमध्ये वस्तू असतात, पक्कड असेल किंवा गॅसची पूजा केली जाते. घरामध्ये मशीन असेल तर मशीनच्या पूजा केल्या जातात, किंवा कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, आपल्या ज्यामधून आपला व्यवसाय चालत असतो तर त्या वस्तूंची घरामध्ये पूजा केली जाते. त्याचप्रमाणे घरामध्ये पण काही मोठ्या मशनी असतील तर त्या मशनींची पण पूजा केली जाते. आता एखाद्या घरामध्ये व्यवसाय असतो तर व्यवसाय असेल तर व्यवसायातील वस्तूंची पूजा केली जाते, वाहनांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणा किंवा आपट्याची पानं जी आहे तर ती सोनं म्हणून एकमेकांना वाटली जातात. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर या दिवशी काही शुभ कार्यांना पण सुरुवात करण्याला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर आता गाईला आपण जी वस्तू खायला देणार आहोत, कारण की गाईची दररोज पूजा केली जाते, तर आपल्याला दररोज पूजा करणं होत नाही, किंवा ज्या घरामध्ये गाईची दररोज पूजा केली जाते तर त्या घरातील दोष दूर होतात. तर आपल्याला तर दररोज पूजा करणं शक्य होत नाही, कारण गाईमध्ये आपल्या 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून दसऱ्याच्या दिवशी तरी आवर्जून गाईची पूजा करायची आहे. गाईची पूजा करतो आपण तेव्हा मग 33 कोटी देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये राहतो. यामुळे मग आपल्या घरातील दुःख असेल, दारिद्र्य असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. आता गोदान म्हणजे आता गाय दान करणे, कारण की गाय दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर ग्रहांची दिशा वाईट असेल तर ब्राह्मणांना गाय दान केली जाते. आता नवग्रहांना शांत करण्यासाठी गायीचे दान करणे हे पण मानले जाते. पण गायीला दैवी शक्तीचे रूप मानले जाते. विविध देवतांशी गायीचा संबंध जोडला जातो. तर असे जे शिव असतील तर मग त्यांचे जे वाहन आहेत, भगवान शिव असतील त्यांचे वाहन नंदी आहे. तर आपल्या ज्या ठिकाणी गाय बसून आराम करते, एखाद्या घरी जर गाय बसून आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. म्हणून मग आपल्याला गायीची सेवा दररोज नाही करणं शक्य झालं तरी मग विशेष ज्या तिथी असतील तर त्या दिवशी तरी आपल्याला गायीची सेवा आवर्जून करायचं आहे. आता आपल्या घरामध्ये आपण होम हवन करत असतो तेव्हा मग आता पंचगव्यांचा वापर केला जातो. हे तर सगळ्यांना माहितीच आहे, कारण की या धुरांनी
वातावरण पवित्र होत असते। त्यामुळे मग नवरात्रीमध्ये आपण गाईला जर घंटी बांधली तर 33 कोटी देवी देवतांची आरती केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं। म्हणून मग गाईच्या शेणामध्येही माता लक्ष्मीचा वास असतो, गोमूत्रही आहे त्यामध्ये, मग गंगेचं वास्तव्य आहे। म्हणून मग इतके महत्त्व गाईला दिले जाते हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं। त्यामुळे मग गाईची फक्त सेवा पूजा करायची, आपण गाईची सेवा पूजा करतो, पण गाईबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे। आता कोणत्याही इच्छा आपल्या पूर्ण होण्यासाठी आपण गाईच्या प्रदक्षिणा घालत असतो। आता आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर घरात वादविवाद होत असतील किंवा काही पण समस्या असतील तर ह्या सगळ्या समस्या मग आपल्या दूर होण्यासाठी मदत होते। आपल्या घरातील ज्या अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर होतात, घरामधले संकटे दूर होतात, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते। तर सकाळी लवकर उठून आपल्याला हा उपाय करायचा आहे। स्नान करून देवपूजा करून घ्यायचा आहे, थोडेसे कणिक आपल्याला मळायचं आहे। आता दसरा असल्यामुळे आपण दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावतो, देवपूजा करून घेतो, छान देवांचे वस्त्र बदलतो, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं। मग त्याचप्रमाणे उंबरठ्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशी मातेपुढं रांगोळी काढायची आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कणिक मळायचं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तूप आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याची आपल्याला एक चपाती होईल एवढं मग आपल्याला कणिक मळायचं आहे। आणि कणिक जे मळवलेलं आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे, भिजवलेली चणा डाळ थोडीशी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, एक गुळाचा खडा भरायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण पोळी तयार करून घेतो त्याप्रमाणे बनवायचं आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, जिथे कुठे गाय असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे। ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू आपण काय करायचं आहे, ह्या सगळ्या वस्तू घेऊन गाईजवळ जायचं आहे। जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे, गाईच्या पायांवरती पाणी टाकून गाईची पूजा करण्यासाठी। आता आपण जो गोळा बनवला आहे तर तो गोळा घेऊन त्यामध्ये गुळाचा खडा भरून थोडीशी चणा डाळ भरून पण घेऊन जायचं आहे। आणि अगोदर काय करायचं आहे, गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू लावून गाईची पूजा करायचं आहे। आणि हा जो आपण गोळा बनवला आहे तर हा गोळा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे। तर गाईला आपण आपल्या हाताने जर तुम्हाला खाऊ घालणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून खाऊ घालायचं आहे, कारण की गाईच्या जिभेचा जर स्पर्श तुमच्या हाताला झाला तर समजून जा तुमचे भाग्य उजळणार आहे। त्यामुळे मग गाईच्या जिभेचा स्पर्श ज्या व्यक्तीच्या हाताला होतो त्या व्यक्ती इतके भाग्यवान कोणीच असू शकत नाही असे शास्त्रामध्ये सांगितले आहे। आणि मग त्या व्यक्तीचे नशीब बदलते, त्या व्यक्तीची जी पण काही संकटे असतील, अडचणी असतील तर ते सगळे दूर होण्यासाठी मदत होते। तर ह्या ज्या सगळ्या उपाय आहेत, काही सेवा आहेत, तर ह्या सगळे सेवा उपाय हे सगळं शिवपुराणामध्ये सांगितलं आहे। म्हणून इतके महत्त्व गाईच्या जिभेच्या स्पर्शाला दिले जाते। तर मग आपल्याला काय करायचं आहे, गाय मारण्याची जर भीती तुम्हाला वाटत असेल तर मग त्यावेळेस तुम्ही एखादं ताट घ्यायचं आहे आणि ताट समोर ठेवायचं आहे, म्हणजे की गाई खाऊन घेईल। आणि नंतर मग आपल्याला गाईला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। आता प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा करायच्या आहेत। आणि यानंतर मग काय करायचं आहे, गाईच्या पायाखालची जी थोडीशी माती असते तर ती थोडीशी माती आपल्याला उचलून घरी आणायची आहे, एखाद्या पूजेच्या लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। यामुळे काय होतं की आपल्या घरातील वास्तुदोष असेल, पितृदोष असेल दूर होतात। गाईच्या पायाखालची माती खूप पवित्र मानली जाते, म्हणून मग अशी माती आपल्याला दसऱ्याच्या दिवशी घरी घेऊन यायची आहे आणि घरात आणून मग आपल्याला लाल वस्त्रामध्ये ठेवायची आहे। त्याचप्रमाणे मग हे किती दिवस ठेवायचं आहे, तर हे तुम्ही मग कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ही माती ठेवू शकता। आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावनामध्ये मग ही जी माती आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही माती तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता। तर असे जे हे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे, गाईला ही वस्तू खायला दिल्यामुळे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला तर मिळतोच, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा येतो, घरातील सगळी संकटे दूर होतात, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती, आपल्या घरांवरती राहते। त्यामुळे मग हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे, कारण की आपल्याला वर्षभर पुन्हा ही संधी नसते। तर ही जी सेवा आहे, हा जो उपाय आहे तर कोण करू शकते, तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते, पण ज्या महिलांना मासिक धर्म असेल
त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही। घरामध्ये जर सुतक असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही। तर मग जर घरामध्ये सुतक नसेल आणि ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे। तर आता आपल्याला दसऱ्याच्या दिवशी मग काही गोष्टी आपल्याकडून कळत नकळत घडत असतात, म्हणून ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे, त्या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। दसऱ्याचा दिवस जो आहे अत्यंत शुभ दिवस मानला जातो, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणाशीही वादविवाद चुकूनही केला नाही पाहिजे। त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी जर कोणी तुम्हाला लवंगा देत असेल खाण्यासाठी तर चुकूनही लवंगा घेऊ नका। असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा तयार होते। तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।